हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ घेऊन आली आहे फाउंडेशन कसं यूज करायचं. किंवा तुमचं फेस टोन तुम्हाला म्हणजे निवडता येत नसेल फाउंडेशन, तर कसं ओळखायचं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. आधी पहिलं मी सांगते तुम्हाला फाउंडेशन कसं अप्लाय करून घ्यायचं आहे फेसवरती. तुमचं स्किन केअर जे तुम्ही यूज करत असाल ते प्रॉपरली आधी पहिले स्किन केअर यूज करून घ्या. त्याच्यानंतर वेगळं प्रायमर लावायची गरज नाही. मी हे फ्लिकाचं मॉइश्चरायझर यूज करते आहे. फ्लिकाचं हे सिल्क टच म्हणून मॉइश्चरायझर आहे. मला तर खूप आवडतं. हा सेकंड बॉटल आहे माझी. मी तर डेली मेकअपमध्ये हाच यूज करते प्रायमर. तर प्रॉपरली व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मॉइश्चरायझर आहे. याने कसं काय होईल, तुमची स्किन जास्त डिहायड्रेट असेल, तुमची स्किन जास्त ड्राय असेल, तर हे मॉइश्चरायझरसाठी, नरिशिंगसाठी, मेकअप लास्टिंगसाठी खूप बेस्ट आहे. आणि जे जास्त ड्राय स्किन असेल ना, ते एकदम बेस्टच आहे मॉइश्चरायझर. ते प्रॉपरली आधी पहिलं हे मॉइश्चरायझर लावून घ्या अशा प्रकारे. आणि ह्याने कसं ही स्किन ग्लो पण करते. दुसरं काही लावायची अशी इच्छा वाटत म्हणजे असं काही वाटत नाही की हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर काही लावायला पाहिजे असं काही वाटत नाही. प्रॉपरली मॉइश्चरायझर लावून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मला जास्त अंडर आय ब्लॅक नाही येत, तरी पण मी थोडंसं कन्सिलर लावून घेते. थोडंसं कन्सिलर यूज करून घेतलं आहे मी. त्याच्यानंतर हा ब्लेंडर आहे. प्रॉपरली ब्लेंडर पहिला थोडासा ओला करून त्याला असं निचोडून घ्या आणि नंतर मग तुम्ही प्रॉपर ब्लेंड करा अंडर आयला. तर मी पहिलं ब्लेंड करून घेते व्यवस्थित. पूर्ण व्यवस्थित ते स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून क्रॅकी नंतर असं पण होतं मेकअप सुकल्यानंतर ते असं पील होतं किंवा असं क्रॅकी वाटतं, असं नाही होत. हे फाउंडेशन मी लावते आहे तेव्हाला. हे फाउंडेशन आहे माझ्याजवळ ना, मी यूज करते आहे जस्ट गोल्डचं फाउंडेशन. त्याचं कव्हरेज खूप छान आहे. तर जस्ट गोल्डचं फाउंडेशन यूज करून घेते आहे मी प्रॉपर. कधी पण लेस क्वांटिटी घेऊन तुम्ही अप्लाय करा. फाउंडेशन यूज करत असाल तर एकदमच क्वांटिटी जास्त घ्याल आणि फेसवरती अप्लाय कराल तर तसं करू नका. कधी पण कमी क्वांटिटी घ्यायची, आधी फेसवरती पूर्ण फेसवरती ब्लेंड करून घ्यायचं आहे प्रॉपर आहे. आणि तुम्ही कधी मार्केटमध्ये गेलात असं फाउंडेशन वगैरे घ्यायला, तर प्रॉपर तुमचा जो शेड असेल ना, तो तुम्ही प्रॉपर तोच घ्या. आपण काय करतो, 1 टोन फेअर घेतो. जसं तुम्हाला कुठे लग्नामध्ये म्हणा किंवा असं थोडंसं फेअर स्किन टोन दिसायला पाहिजे असते, याच्यासाठी आपण फेअर टोन घेतो. पण तसं करू नका. जो तुमचा रिअल स्किन टोन असतो ना, फाउंडेशन त्याच टोनचं तुम्हाला घ्यायचं आहे. कारण काय, तुम्ही जर फेअर टोनमध्ये घेतलात ना, तर तो तेवढ्यापुरती तुम्हाला फेअर वाटणार आहे. 1-2 तासानंतर तुमचा फेस पूर्ण ग्रे होऊन जाणार आहे. त्यामुळे तुमची जी स्किन टोन असेल ना, फेअर असेल, नॉर्मल असेल, डार्क असेल किंवा असं डस्टी असेल स्किन टोन, तर तुम्ही त्याच स्किन टोनचंच तुम्ही फाउंडेशन यूज करा. तुम्ही फेअर टोन अजिबात घेऊ नका. त्यानेच मेन तुमचा मेकअप असेल तो पॅची होऊन जाणार आहे. तर मी माझा शेड प्रॉपर यूज करते आहे मीडियम. तो मी पूर्ण लावून घेतला आहे फेसवरती, नेकवरती, कानांना वगैरे पूर्ण प्रॉपर लावून घेतला आहे. फायनल बघू शकता कसं फाउंडेशन स्प्रेड झालं आहे, ते व्यवस्थित आहे. असं वाटत पण नाही काहीतरी हेवी लावलं आहे. फाउंडेशन व्यवस्थित कमी क्वांटिटी घेऊन तुम्ही एकदम लेस क्वांटिटी घेऊन तुम्हाला ब्लेंड करायचं आहे, तेव्हाच तो तुमचा फाउंडेशन प्रॉपरली स्प्रेड होणार आहे. जर एकदम क्वांटिटी घेऊन यूज करत असाल तुम्ही, तर ते असं डोळ्याच्या खाली तुम्हाला असं वाटेल कसं की खूप पॅची मेकअप फुटतो आहे असं तुम्हाला वाटत बसेल. त्यामुळे तुम्ही प्रॉपर क्वांटिटी कमी घेऊनच स्प्रेड करा नेहमीच. त्याच्यानंतर मी हे पूर्ण फाउंडेशन लावून घेतलं आहे, व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं आहे. आणि नंतर मग मी कॉम्पॅक्ट यूज करते आहे. मी लूज पावडर पण यूज करते, पण मोस्ट ऑफ जास्त तर मी कॉम्पॅक्टच यूज करते. तर ही माझ्याजवळ क्युटी ब्युटीची HD मॅट कॉम्पॅक्ट आहे. हे मी कमी क्वांटिटी घेऊन अशी अप्लाय करते आहे व्यवस्थित. थोडी क्वांटिटी घ्यायची आहे. ब्रशने लावाल तर कसं एकदम आपले डोळ्यांच्या खाली सर्कल असतात, तर मग तिथे कोपऱ्यात जाऊन पूर्ण ती पावडर सेटिंग होईल. त्यामुळे ब्रशने व्यवस्थित स्प्रेड पण होते. असं वाटत पण नाही की कुठे राहिलं तर नाही आहे, असं वाटत नाही, व्यवस्थित जाते. प्रॉपर लावून घ्यायची आहे मॅट पावडर. त्याच्यानंतर मग तुम्हाला लुक तर दिसून येतो आहे कसं वाटतं आहे फाउंडेशन. ते फाउंडेशन कधीच चुकीचं घेऊ नका. 1 टोन फेअर वगैरे काहीच घेऊ नका. तुमचा जो रिअल टोन असेल त्याच टोनचंच फाउंडेशन घ्या, तेव्हा तुमचं फाउंडेशन व्यवस्थित दिसून येणार आहे. बेस तुम्ही लावला आहे करून असं काहीतरी. त्याच्यानंतर हा जर फाउंडेशन लावलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.